आजकालचे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याला स्ट्रेस किती कारणीभूत आहे? बऱ्याच वेळेला असं निदर्शनाला आलं की लोक स्ट्रेसमध्ये आहेतच. आता वेगवेगळे स्ट्रेस आहेत, शारीरिक स्ट्रेस, मानसिक स्ट्रेस, सामाजिक स्ट्रेस, कामावरचा स्ट्रेस. आजकालचे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याला स्ट्रेस किती कारणीभूत आहे? मी एक साध्या वाक्यात सांगते, चिता मुर्दे को जलाती है हो. तो चिंता जिंदा को जलाती है. रिपीट करा एकदा प्लीज. चिता मुर्दे को जलाती है लेकिन चिंता जिंदा लोगों को जलाती क्या है. बात आहे. मग जेव्हा तुम्ही ही चिंता सतत जर तुमच्या ह्याच्यात असेल तर तुमच्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात, म्हणजे ज्याला स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणतो आपण, कॉर्टिसॉल्स असतील, ॲड्रिनालिन सिक्रेशन्स असतील, ते वाढत जातात. त्याचा परिणाम काय होतो तर रक्तवाहिन्यांना आतून सूज येते, रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. अल्टिमेटली तुमचं प्रेशर वाढत असतं, ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावरचा ताण वाढत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयाचं म्हणजे किती ते सतत काम करणार आहे की नाही. मला तर हृदय काम काय करत असतं, प्रत्येक पेशींच्या पर्यंत ब्लड पोहोचवणं त्याचं काम आहे, ऑक्सिजनचा पुरवठा करणं काम आहे, न्यूट्रिशनचा पुरवठा करणं काम आहे. आणि जेव्हा ते कुठतरी त्याला ताण बसतो तेव्हा या मानसिक ताणाचा परिणाम हृदयावर होत असतो, रक्तवाहिन्यांवर होतो. सायमल्टेनियसली बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मानसिक ताणतणाव म्हणजे तणाव नाही असं एकही व्यक्ती नाही. आणि मी दुसरं पण एक तुला पॉझिटिव्ह सांगते, मी थोडी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडची डॉक्टर आहे की तणाव जर नसेल तर लाईफ नाही, पण तुम्हाला एमच नाहीये. ओके, मग हे तणाव पहिल्यांदा ओळखायला शिकणं, बाय हुक और क्रूक तो तणाव कसा रिलीज करायचा त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि जर होत नाहीये ना, निग्लेक्ट द थिंग्स. म्हणजे हेही आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये पेशंट्सला सांगत असतो, ज्याला समुपदेशन म्हणतात, पेशंटचं काउन्सिलिंग म्हणतात. तेही खूप महत्वाचं असतं. त्यामुळे मानसिक ताणतणावाचं लिटरली पूर्णतः परिणाम हा आहेच, हृदयरोगावर आहेच. त्यामुळे मी प्रत्येक पेशंटला सांगते, काही लोक म्हणतात मॅडम तुम्ही नेहमी फ्रेश दिसता, तुम्ही कधीच असं तुम्हाला ताण नाही, असं काही नाही. तणाव हा सगळ्यांना. हाऊ यू कॅन मॅनेज दॅट द स्ट्रेस, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ही मॅनेजमेंट सुद्धा आम्ही पेशंटला शिकवतो. क्या बात. तणाव मॅनेज करता आला पाहिजे. जशा गोष्टी तुम्ही इतर मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस घेता, तर तो स्ट्रेस पण मॅनेज करण्याची कला आहे आणि त्याची सुद्धा काळजी तुम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेताय. म्हणजे तुमचं जे ब्रीदवाक्य आहे की शस्त्रक्रियेविना हृदय उपचार, तेच तुम्ही प्रत्येक वेळेला पेशंट कडून करून घेताय आणि त्यांना प्रवृत्त करताय की तुम्ही इतर गोष्टी मॅनेज केल्यात तर कदाचित तुमची शस्त्रक्रिया थांबू शकते. आणि त्यासाठी या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. कार्यकारण मीमांसावर विचार केला तर डिझीजच होणार नाही. एक्झॅक्टली. प्रिव्हेन्शन इज बेटर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. क्युअर. आता हे झालं स्ट्रेसचं वगैरे, जसं की तुम्ही सांगितलं की मिठाचं प्रमाण होतं, अजिनोमोटो वगैरे वगैरे वापरले जातात. पण रोजच्या जीवनात आपल्याकडे आज जे काही पदार्थ येतात, अगदी आपण ज्यांना नॅचरल म्हणतो, ते सुद्धा केमिकल युक्त आहेत. आणि त्यातल्या त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्याशिवाय मानवाचं जीवन अपूर्ण आहे. मी भारताबद्दल बोलते, मला परदेशाबद्दल एवढं माहीत नाही. साखर आणि मीठ याचा प्रमाण आजकाल अतिरेक झालाय वापर. साखरेचं, मिठाचं वेगवेगळ्या कारणास्तव, गोड खाणं असेल, खारट खाणं असेल, त्याचा परिणाम काय होतो नेमका हृदयावरती? आता मी सगळ्या पेशंटना सांगते की 5 पांढऱ्या पदार्थांपासून लांब राहावा. ओके, कोणकोणते ते? त्यातले पहिलं म्हणजे गहू. गव्हाचं पीठ, मैदा. लोक फक्त मैदा घेतात आणि गहू रुटीनली खात असतात. बट व्हॉट इज मैदा? तो पण गव्हापासून बनलाय, कारण त्याच्यात ग्लुटेन आहे. गव्हामध्ये पण ग्लुटेन आहे. गव्हाचं पीठ. दुसरं आहे ते म्हणजे दूध. आता दुधाबद्दलचं फक्त थोडंसं हे आहे की आजकाल दुधात भेसळी खूप होत आहेत, दूध वाढीचे इंजेक्शन्स वगैरे दिले जात आहेत. त्यामुळे शक्यतो मी दूध अवॉइड करा. पण जे तुम्ही जर नॅचरल गाई म्हणजे विदाउट इंजेक्शन्स किंवा तुम्ही फक्त पाला पाचोळ्यावर येतात तर यू कॅन द थिंग, पण 2 वेळा साय काढून असं दूध घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे हे इतकं बारकावा आम्हाला करावा लागतो. तिसरं असतं ते साखर, चौथं आहे ते मीठ, आणि 5वा पदार्थ आहे तो म्हणजे पॉलिश राईस. ओके, की जो कार्बोहायड्रेट जास्त तुम्हाला हे करत असतो. तर ह्या पदार्थांपासून लांब राहा, कारण साखर म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा पचन होतं तेव्हा त्याच्यातून कॅलरीज वाढतात. तेवढ्या कॅलरीज जर शरीराने नाही बंद केल्या, जसं आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण बैठी जीवनशैली आहे, एक्सरसाइज नाहीये, तर त्याच्यामध्ये साखर जर समजा तेवढे कॅलरीज नाही बंद झाल्या तर ते डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात. त्यामुळे साखर ही ऑलवेज डेंजरस. लगेच दुसरा प्रश्न येतो, मग गुळ खाऊ का डॉक्टर? नाही, म्हणजे साखर आणि गुळ दोन्ही ऊसापासूनच बनलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढंच ग्लुकोजचं हे आहे. आणि आता पूर्वीसारखा गुळ मिळत पण नाहीये. पूर्वी नॅचरली भेंडीची झाडं वगैरे घालून त्याची मळी काढली जायची आणि मग तो सेंद्रिय गुळ मिळायचा. आता थोडं तरी केमिकल हे वापरतात, त्याशिवाय फास्ट होत नाही. त्याचा पुढचा घटक आहे तो म्हणजे खारवलेले पदार्थ.
म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना की साखर वाढली की मधुमेह होतो आणि XYZ त्याचे परिणाम होतात. दुसरं आहे ते मिठाचं. मिठामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या सिकुडतात, त्यामुळे प्रेशर वाढत असतं. मग बऱ्याचदा आम्ही जेव्हा खूप मॅलिग्नंट बीपीचा पेशंट असतो त्यांना स्पष्ट सांगतो की तुम्ही मीठ कमी करा. पण काही लोक ना असं चुकीचा समज पण घेत आहेत की मग मला बीपीचा त्रास झाला मीठ बंद करून टाका. तर सोडियम हे गरजेचं आहे, प्रमाणात सोडियम हे पाहिजे, पण ते अतिरेक नको. मग साखर किंवा मीठ जेव्हा एक्सेस होतं, म्हणजे मला मिठाचंच आवडतं, खारवलेलंच आवडतं, किंवा मला वरून मीठ घेतलं ज्याला टेबल मीठ म्हणतो आपण, त्याशिवाय मला जेवणच जात नाही, अशा लोकांच्यासाठी हे खूप घातक आहे. त्यामुळे प्रमाणातलं मीठ हे पाहिजे. साखर मी स्ट्रिक्टली सांगते की अवॉइड करा, कारण साखर ही इन्फ्लमेशन आणते बॉडीमध्ये, की ज्याच्यामुळे बरेचसे डिझीज होत असतात. तर त्यामुळे साखर आणि मीठ अल्टिमेटली मधुमेह, अल्टिमेटली तुमचा बीपी, आणि हे दोन्ही आजारांना आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो, की ह्याचा परिणाम तुमच्या प्रत्येक अवयवावर होतो, फक्त हृदयापुरतं घेऊ नका. साखर आणि मिठाचा एक्सेस वापर हे तुमच्या किडनी डिझीजकडे जातात, डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, बाकीचे फॅटी लिव्हर चेंजेस, लॉट्स ऑफ थिंग्स. म्हणजे हे 5 पदार्थ आहेत जे आपण आहारामधून कमी केले पाहिजेत किंवा बॅलन्स ठेवले पाहिजेत. आय मीन टू से पॉलिश राईस टाळलेच पाहिजे. पॉलिश राईस असेल, गव्हाचं पीठ असेल वगैरे. मीठ, साखर याबद्दल आपण बोलतोय. पाणी, बऱ्याच वेळेला या धावपळीमध्ये पाण्या पिण्याचं प्रमाण कमी होतं आणि डिहायड्रेशन होतं, तर त्याचा कसा परिणाम होतो हृदयावरती? मुळातच मी तुला एक साधं सांगते की एक पिंडी ब्रह्मांडी न्याय आहे. पिंडी ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. ओके. जसं बाहेर कसं जास्त पाणी आहे, थोडीशी जमीन आहे, तसं आपलं शरीर पण 70% पाण्याने बनलं. राईट. आणि आपल्या शरीराला 2 गोष्टींची नितांत गरज आहे, ते म्हणजे पहिलं पाणी आणि दुसरं O2 ऑक्सिजन. ओके. मग पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी पडतं, कसं कमी पडेल, युजली की आजकाल काय होतंय, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आपण काम करतो किंवा जिथं तिथं AC आहे, जिथं जिथं गरम होतं तिथं फॅन लावतो, आपण कामाच्या व्यापामध्ये ते पाणी पिणंच कमी होऊन जाते. किंवा काही लोकांचे असं म्हणजे की नाही मला प्रवास करायचा आहे आणि मग मला सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं, मी पाणी पिणार नाही. काहींच्या मध्ये आवडच नसते पाण्याची वगैरे. पण जर समजा तुम्ही जर हे पाणी दिलं नाही, की जे पेशींना गरज आहे, तर पेशी डिहायड्रेट व्हायला लागतात, पेशी त्यांचं काम करणं सोडून देतात. तर त्याच्यामुळे जर पेशींना उत्तेजित करायचं असेल, त्यांना चार्ज करायचं असेल, त्यांना रिज्युनेट करायचं असेल, साधं सिम्पल एक मी सांगते की बऱ्याचदा कुठलंही फंक्शन झालं की महिला वर्ग आहे स्पेशली, की पार्लरमध्ये जाणार, सगळं मेकअप टेकअप करणार, सगळे करणार. इन्स्टेड ऑफ दॅट मी सांगते की पहिले 15 ते 20 दिवस ना भरपूर पाणी पे. त्या पाण्याचं प्रमाण पण आहे. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. साधारण आपण सगळेजण ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतो. तर 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिणं गरजेचं आहे. आणि भारतीय संस्कृतीनुसार तांब्या भांडं जे सांगितलंय ते खूप म्हणजे तुझ्याकडे पण ते बघितलं, मला खूप आवडलं ते, की त्याचं तांब्या भांड्याचं असं आहे की तांब्यावर पाणी प्यायचंय पण घोट घोट प्यायचं, असा अर्थ त्याच्यात होता. आणि मग हे जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थित पिता तेव्हा अल्टिमेटली बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी राहतं. मग ती इन्फ्लमेशन जिथे कमी, तिथे तुमचे ऑटो इम्युन कंडिशन्स असतील, संधिवातासारखे आजार असतात, किंवा काही वेळा पेशंटला काही हॉर्मोनल चेंजेस असतात, तुमचे बीपी आहे, डायबिटीज आहे, ह्या सगळ्यापासून तुम्ही लांब राहू शकता. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे पाहिजेच. परंतु काही कंडिशन्स आहेत की हार्ट फेल्युअर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात, जेव्हा पंपिंग कॅपॅसिटी 15-20%, 10% अशी राहिलेले सुद्धा पेशंट्स आहेत. नॉर्मल 60 ते 80% आम्ही नॉर्मल पकडतो. त्या पेशंटच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला पाणी लिमिटेड ठेवायला लागतं. मग त्याची बॉडी हायड्रेटेड कशी ठेवायची ती पण एक कला आहे, ती आम्ही आमच्या रिहॅबमध्ये पेशंटला शिकवत असतो. पाण्याचा विषय निघाला म्हणजे ड्रिंक्सचा, तर आजकाल चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक आणि आजकाल असे काही ड्रिंक्स आले ज्याने इन्स्टंट एनर्जी येते वगैरे, त्याचा हृदयावरती काय परिणाम होतो आणि त्याचं सेवन किती प्रमाणात केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे? ॲक्च्युली चहा आणि कॉफी जर म्हटलं ना तर मॉडरेट लेवल कॅफेन आहे त्याच्यामध्ये, मॉडरेट लेवलला ते कॅफेन पाहिजेच, कारण थोडंसं तुम्हाला ते बूस्टअप राहतं, मेंदूला तुमच्या उत्तेजित राहतं. पण आजकाल जे एनर्जी ड्रिंक किंवा सतत कॉफी पिणं वगैरे जे काही कन्सेप्ट सुरू झाले तर ओव्हर झाले. म्हणजे दर 1 तासाने मला कॉफी पाहिजे. प्रत्येक तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जा, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये जा, तिथे कॉफी मशीन्स असतात, जावा घ्या आणि हे करा. लोक असं म्हणतात की मी ब्लॅक कॉफी घेतो, विदाऊट शुगर घेतो, दॅट्स गुड. पण ही जर रिपीटेड तुम्ही करायला लागलात तर अति कॅफेन पण तुमच्या शरीराला चांगलं नाही. बऱ्याचदा एनर्जी ड्रिंकमध्ये शुगरही असतं, ते खूप त्याच्यात साखर खूप असते आणि मग तुम्हाला ते असं तात्पुरतं तो बूस्टअप येतो. त्याच्या पुढची गोष्ट आजकाल स्टाईल झालेली आहे की संध्याकाळ 10 वाजले, जेवण जरी झालं 9-10ला, तरी म्हणायचं नाही चल कॉफी पिऊन येऊया.
किंवा उशिरा जाऊन एखादं कॉफी, कधीतरी ठीक आहे मज्जा म्हणून तुम्ही फॅमिली गेट टुगेदर आहे वगैरे, पण हे सतत जर व्हायला लागलं तर कॅफेन काय करतं, मेंदूला उत्तेजित झाल्यामुळे तुमची झोप अपुरी होते. आणि जसं मगाशी मी सांगितलं की झोप ही शरीराला खूप गरजेची आहे. मग झोप नाही झाली, पुन्हा अपचन, ऍसिडिटी, त्याच्यात हे विशेष सर्कल आहे. आणि बऱ्याचदा काही लोक असे आहेत की ऍसिडिटीच्या गोळ्या खाणारे, म्हणजे आपल्याकडे सर्रास पॅन्टोप्रोझोल, ओमेप्रोझोल, झेंटॅक, लोकांना पाठ आहे, जातात डायरेक्ट केमिस्टकडनं घेऊन येतात. पण तुम्ही जेव्हा अशा गोळ्या घेत असता तेव्हा त्याचा परिणाम असेच वारंवार गोळ्या घेणाऱ्या लोकांच्या मध्ये पुढे जाऊन हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढतं आणि माहीतच नाहीये लोकांना.